रिक्वेस्ट असेल. मयूर 11 वर्सेस भूमिक 11 गांधारी. चला आपण मॅच देखील सुरू करणार आहोत. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. प्रथम आणि समीर असे दोन नामांकित खेळाडू मैदानावरती आघाडीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. सुलतान बॉलिंग ट्रॅक वरती. स्विंग का किंग म्हणून ज्यांची ओळख आहे, रफ्तार का बेताज बादशाह म्हणून ज्यांना संबोधलं जातं, असे सुलतान खान आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. भारतीय संघाचं प्रतिनिधित्व ज्या खेळाडूने केलं, इंडियन टेनिस बॉल क्रिकेटचा एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे असे सुलतान खान. इंडियाकडून एक षटक देखील हाताळलं असे सुलतान खान मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. सुलतान भाई यांची एक मी नक्की सांगेल की त्यांचा बॉल टॉस एक्स्ट्रा होतो, सो त्यांच्याकडे ती शैली आहे. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल ऑन साइडला, चेंडू हवेमध्ये कॅच झालीये ड्रॉप आणि मैदानावरती सिंगल झालीये कंप्लीट. पहिल्या बॉल वरती विकेट आली असती, मात्र स्लोवर गतीचा बॉल हाताळला गेला सुलतान भाई यांच्या माध्यमातून आणि तोपर्यंत एक धावची मात्र कंप्लीट आहे. प्रथम आणि समीर असे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. आता समीर स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुलतान जे आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं कुठेतरी तुम्हाला धक्का देणारी गोलंदाजी करावी लागते आणि इथे धक्क्यावरती धक्का देण्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र पहिल्या बॉलवरती कॅच झाली ड्रॉप आणि अशा रीतीने जीवनदान मिळालं. यावेळेस फक्त दिशादाखली कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर असतील. एकदा होईल कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल. कौतुक करेल मयूर 11 संघाचं, ज्याप्रमाणे ते सुंदर रीतीने बॅटिंग करत आहेत. पहिले 2 बॉल अगदी 2 बॉल वरती कन्व्हिन्सिंगली स्ट्रोक. यावेळेस फटका लाजवाब बॉलला पाठवून दिले डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजच्या बॅट मधून हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं आहे मुख्य मंचावर. ऑन साइडला फटका लाजवाब. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर असतील. फिल्डिंग लाजवाब, एफर्ट जमदार होता आणि तोपर्यंत 2 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. जर पाहायला गेलं तर सुलतान भाई थोडासा स्लोअर गतीचे बॉल हाताळतायत, फिंगर रोल केले जात आहेत. हा क्विकर वन होता. क्विकर वन पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल तोपर्यंत एकदम कंप्लीट आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 9 या आकड्यावरती पाहायला मिळतील. सुंदर असा अष्टपैलू खेळाडू म्हणून सुलतान भाई यांची ओळख आहे.
बॉलिंगने आपल्या नावाचा डंका पेटवतात आणि बॅटिंग करत असताना मला आठवतंय विष्णू 11 ट्रॉफी कव्हर करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा कुठल्या होत्या सुलतान भाई यांनी. यावेळेस ऑफ साईडच्या दिशेला कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला ड्राईव्ह करण्यात आलंय. एक धाव कंप्लीट होईल आणि अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं मैदानावरती होत असताना समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना धावफलक 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 10 ऑन द बोर्ड, 10 धावा फलकावरती पाहायला मिळतील. रवी बुंबक मैदानावरती आलेले आहेत. एक जबरदस्त खेळाडू म्हणून रवी यांची ओळख आहे. रवी बुंबक पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. एका धावेने फलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा 12 या आकड्यावरती. आयुब सारखा एक नामवंत खेळाडू या संघामध्ये जरूर आहे. त्याचं षटक फार महत्वाचं असेल. सुलतान भाई यांचं अजून एक षटक ते देखील महत्वाचं असणार आहे. प्रथम आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये आला 10, त्यानंतर पहिला बॉल वाईट, त्यानंतर आली सिंगल. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल कॅचची संधी, कॅच झाली आहे कंप्लीट आणि विकेटचं होत असताना पतन. प्रथमची खेळी होत असताना समाप्त. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम मयूर 11 या संघाला. विशाल आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया विशालच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. हे षटक देखील तितकंच महत्वाचं आहे दोन्ही संघांसाठी. पहिल्या षटकामध्ये 10 आल्यात. भूमिक 11 गांधारी हा संघ जबरदस्त बॅटिंग बॉलिंग साठी ओळखला जातो. विशेष करून मी कौतुक करेल ज्या प्रकारची गोलंदाजीचा अटॅक आहे. रवी बुंबक असतील, त्यानंतर आयुब आहेत आणि त्यानंतर सुलतानबाई, हे तिन्ही नामवंत गोलंदाज आहेत. फक्त दिशा दाखवली, ड्राईव्ह केलाय, चेंडू चाललाय मिड ऑफ क्षेत्रामध्ये, झाली आहे मिस्टेक आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 12+1 13 धावा. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळेल. जबरदस्त स्ट्रोक मिड ऑन ला क्लिअर करत लॉंग ऑन वरून बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा मरणा चषक ब्रँडेड षटकार. 6 धावा.
समीरच्या बॅट मधून हा जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला, कडक षटकार आणि धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 19 या आकड्यावरती पाहायला मिळतील. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा फलकावरती पाहायला मिळतात. विशेष कौतुक करेल मी ज्याप्रमाणे इथं बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा स्ट्रोक जबरदस्त लॉंग ऑनच्या दिशेला बॉल सीमारेषा पलीकडे. A1 क्वालिटीचा बॅक टू बॅक हा दुसरा खणखणीत असा षटकार. 25 धावा फलकावरती. समीरच्या माध्यमातून काय बॅटिंग पाहायला मिळतीये. जणू काही चंद्राच्या लोबसवाणीचं वरदान म्हणजे या खेळाडूचं क्रिकेट. काय क्रिकेट आहे, जबरदस्त एफर्ट. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र पुढे सरसावत असताना 25. शेवटचा बॉल शिल्लक. क्या बात आहे, जबरदस्त वेग, प्रचंड गती या बॉल वरती होती आणि अशा रीतीने डॉट बॉल शी होत असताना समाप्ती आणि डॉट बॉलने षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील जाऊन पोहोचल्यात 25 या आकड्यावरती. पहिल्यामध्ये आल्या 10, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 15. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा 25. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा फलकावरती पाहायला मिळतात. हे षटक थोडंसं महागडं जरूर राहिले. 2 षटकार जरूर आले. त्या व्यतिरिक्त 1 विकेट, 1 सिंगल, 2 डबल, 1 वाईड आणि त्यानंतर आलेली सिंगल. षटक क्रमांक 3 सेकंड स्पेल मध्ये सुलतान खान, स्विंग का किंग म्हणून ज्यांची ओळख आहे असे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये डिपिश कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डर, एक खेळाडू मिड विकेट क्षेत्रामध्ये, स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये फिल्डर, लॉंग ऑन एक खेळाडू लॉंग ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक फिल्डर, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग मध्ये फिल्डर पाहायला मिळतील. डीप मध्ये स्क्वेअर लेग आणि डीप मध्ये मिड विकेट एक खेळाडू, डीपिश कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये फिल्डर. चांगला बॉल पंचांकडे, अपील, फलंदाज बाद, फिंगर अप, OUT, विकेटचं होत असताना पतन. धक्का क्रमांक दुसरा 25 या आकड्यावर या संघाला. फलंदाजाची खेळी समाप्त. जबरदस्त मैदानावरती कामगिरी करत असताना सुलतान. तेच तराट बॉल प्लम डप झाले संपूर्णपणाने फलंदाज पीठ आणि पंचांनी पाहिलं की बॅटर हा एस्टन समोरच आहे. नवीन बॅटर अभिजित आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया अभिजितच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र 25 या आकड्यावर. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा फलकावरती पाहायला मिळतील. हे षटक देखील तितकंच महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे आतापर्यंत क्रिकेट खेळलं गेलंय तर कौतुकास्पद आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 25 गडी गमावलाय दुसरा आणि आता अभिजित पाहायला मिळत आहेत. स्लोअर गतीचा बॉल, फक्त दिशा दाखवली, कंप्लीट झाली आहे सिंगल. एका धावेने फलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोचल्यात 26 या आकड्यावरती. बॉल आतापर्यंत 2 झालेत. अजून देखील मैदानावरती 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. क्विकर वन शेड्यू चालला अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. डीप मध्ये थोडेसे फिल्डर फंबल झाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय. कंप्लीट झाल्यात बघता बघता धावा 2 आणि 2 धाब्यांच्या साथीने फलक आपल्याला पाहायला मिळेल 28 या आकड्यावरती. चेंडू देखील 3 झाले. धावफलक 28 या आकड्यावरती. 5 ओव्हरची मॅच. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये किती धावा बनवायचा प्रयत्न हा मोठा प्रश्न आहे.
व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती 8. खोलटप्प्याचा बॉल. चेंडू चाललाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. धावफलक 30 या आकड्यावरती. 30 धावा. थर्ड मॅचच्या क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. फलकावरती धावा एका धावेने पुढे सरकेल. जाऊड पोचेल 31 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक पाहायला मिळतोय. स्लोवर गतीचा बॉल. फिंगर रोल केले गेले होते मात्र पंचांचा इशारा वाईट असा येतोय. एक्स्ट्रा धाव फलकावरती 8. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरसवत असताना 32 या आकड्यावरती. फिंगर ज्यावेळेस रोल करतात मी म्हणेल फुटभर नाही तर मीटरभर बॉल वळवायची क्षमता आहे सुलतान यांच्याकडे. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. ते सरळ बॉल आणि त्याला फेकून दिले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजच्या बॅटमधून आलेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन साइड ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो फक्त दिशा दाखवली. सॅम आयुब जो पाकिस्तानचा खेळाडू आहे मिचेल स्टार्क विरोधामध्ये कशा प्रकारचा स्ट्रोक खेळला होता तसाच प्रकारचा स्ट्रोक आहे. 38 धावा 3 षटकांमध्ये. का बॅटिंग करते मयूर 11 संघ. हो नंबर मैदानावरती आता सुरुवात होईल जी मात्र चौथी फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 38. 38 धावा फलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस बॅटची एज थर्डमॅनच्या दिशेला फिल्डर नाहीये. बॉल निघून चाललाय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती आलाय घणाघाती प्रहार चौकार. 4 धावा फलकावरती धावा पाहायला मिळतील. काय सुरुवात केली आहे. मुंबई 11 गंधारी सारख्या एक नामवंत संघासमोर खेळत असताना तुम्हाला मिनिमम टू मिनिमम 70 धावा बनवणं फार गरजेचं आहे. बॅटिंग करत असताना आयुब असेल दिनू दादा असतील त्यांच्या समवेत सुलतानबाई स्वतः आहेत जे एक जबरदस्त पाटर देखील आहेत. त्याच्या समवेत त्यांचे स्टारकास्ट देखील आपल्याला पाहायला मिळेल. सो मिनिमम 70 धावा देखील बनवणं इथून गरजेचं राहणार आहे. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 42 या आकड्यावरती. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील करण्यात आली. लेगबाजची एकदा बाद टीमच्या टोटल मध्ये पंचांकडे कळवतात की ही लेगबाजची धावा असेल. फलकावरती धावा पाहायला मिळतील 43 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज देखील तयार आहेत गोलंदाजी ट्रॅकवर.
खोडप्याचा बॉल जबरदस्त. फार चांगली बॅटिंग करत असताना मैदानावरती समीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त थ्रो स्टंप वरती होता आणि कलेक्शन देखील लाजवाब. एक धाव कंप्लीट होईल. फलक 44-44 या आकड्यावरती बॉल झाले. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इथे मैदानावरती केली जाईल. क्या बात आहे. जबरदस्त प्रचंड वेग होता. मात्र दिशा इन डाऊन द लेग साइड वाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. प्रचंड वेग, प्रचंड गती. वेगाची भीती, वेगाचं भय काय असतं मैदानावरती करीम दाखवत आहेत. आता थोडीशी दिशा इन गोलंदाजी जरूर झाली. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र 45 या आकड्यावर. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. एका धावेने फलक आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरसावत असताना. फलकावरती धावा 46-40 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झाला. अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय. खोडप्याचा बॉल जबरदस्त रीतीने हँडल करत असताना लॉंग ऑफच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल झाला आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने फलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 47. शेवटचा बॉल शिल्लक आहे ओव्हर नंबर 4 मधील. आणि आतापर्यंत काय जबरदस्त कार्य करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच गोलंदाज करीम. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आला, मात्र त्यानंतर काय जबरदस्त कामगिरी झाली. खोडप्याचा बॉल जर होता ऑन साइडला. वळवायचा प्रयत्न, मात्र सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता जरूर, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा 48-48 या षटकामध्ये आल्या 10. पहिल्या षटकामध्ये आल्या आपण पाहू शकतो ज्या मात्र 10. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 15. तिसऱ्या षटकामध्ये 13. चौथ्या षटकामध्ये करीमच्या माध्यमातून 10 धावा खर्च केल्या. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावा 48 आपल्याला पाहायला मिळेल. याच दरम्यान माननीय श्री कमलाकर राव साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. आयुब आपल्याला पाहायला मिळतील. सध्या ज्या खेळाडूची याचा आयकॉन भरपूर सारी मांग आहे असा आयुब मैदानावरती पाहायला मिळतोय. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू याचा आयकॉन आपल्याला पाहायला मिळतो आणि अगदी आयकॉनची यादी पाहिली तर त्या आयकॉनच्या यादीमध्ये आयुब सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. का? कारण जेन्युन ऑलराऊंडर आहे. बॉलिंग आणि बॅटिंग तितकीच जबरदस्त करणारा खेळाडू आपल्याला आयुब पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम कासार वडवली. प्रचंड वेग होता, मात्र जितक्या वेगाने बॉल आला तितक्याच वेगाने बॉल बाहेर जातोय. लॉंग ऑन ला क्लिअर करत डाऊन द ग्राउंड. आज जबरदस्त प्रहार. बॉल सीमा पार. अंबरनाथ चषक षटकार. प्रचंड वेग होता आयुबच्या या बॉल वरती, मात्र बघा कधी बॉल हरवला, फुटला, ओला झाला तर मात्र नवीन बॉल देण्यात येईल याची आपण नोंद करून घ्यायची आहे. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 50 अप. आणि अशा रीतीने धावफलक आपल्याला 54 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 50 अप 54 धावा फलकावरती पाहायला मिळतील. अभिजितच्या माध्यमातून काय जबरदस्त आपल्याला कामगिरी पाहायला मिळते. जबरदस्त, क्या बात आहे. सुरेख प्रकारची बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. आयुबच्या विरोधामध्ये पहिल्या बॉल वरती हा षटकार आलेला आहे. यावेळी शॉर्टर वनचा वापर मैदानावरती. फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. अभिजितची खेळी होत असताना समाप. गडी गमावलाय बॅटिंग करत असताना तो म्हणजेच तिसरा मयूर 11 संघाने 54 या आकड्यावरती हा तिसरा धक्का.
नवीन बॅटर हर्षद पाहायला मिळेल. आयुबने आपल्या नावाचा डंका पेटवला आणि षटकार नंतर रिप्लाय देत असताना विकेटचं पतन केलं. लॉंगॉनच्या दिशेला फिल्डिंगला जेव्हा पाहायला मिळेल ती फक्त सिंगल. एका धावेने फलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा 55 या आकड्यावरती पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती आला षटकार, त्यानंतर क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल दाखवलं, शॉर्टर वनचा वापर केला. एसटी रक्षकाच्या माध्यमातून जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर विकेटचं पतन झालं. तिसऱ्या बॉलवरती आली सिंगल. फलक आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 55 या आकड्यावर. यावेळेस लव फुलटॉस होता, ऑन साइडला वळवलाय. क्या बात आहे. मैदानावरती समीरच्या माध्यमातून जबरदस्त घणाघराती प्रहार बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. जबरदस्त बॅटिंग करत असताना स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा पटाका बडा धमाका. समीर का बॅटिंग करतोय. ऑन साइडला हुक करायचा प्रयत्न, मात्र फाईन लेग मध्ये झेल स्वीकारली गेली आहे. विकेटचं होत असताना पतन. समीरच्या माध्यमातून अप्रतिम खेळी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्या खेळीचा होत असताना अंत. गडी गमावलाय. चौथा बॅटिंग करत असताना टीम मयूर 11 या संघाने 61-61 वरती हा गडी चौथा बाद. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 61. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल मैदानावरती. 2 धावा देखील कंप्लीट आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होता आणि मैदानावरती फलंदाज झालेत बाद. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचलाय 63 या आकड्यावरती. तर 64 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. 64चं टार्गेट मैदानावरती करण्यात आलेलं आहे सेट. येस, 64चं टार्गेट.
भूमिक 11 गांधारी या संघाला विजयासाठी 64 धाब्यांचं लक्ष्य जरूर असेल. दिनू कांबळे आपल्याला पाहायला मिळतील. आघाडीला फलंदाज आलेत आणि त्यांच्या समवेत बॅटर देखील रेडी आहेत. चला एक्स्ट्रा प्लेयर भूमिक 11 तुमच्याकडे 11 प्लेयर आहेत. ओके मॅचला होत असताना सुरुवात दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतील. स्ट्रायकिंग एंड वरती दिनू कांबळे, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला मेहुल पाहायला मिळतील. मॅच इज ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळेल. जबरदस्त फिल्डिंग समीर यांच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट होईल. धावफलक पुढे आणि धावफलक आपल्याला ओपन होत असताना पाहायला मिळेल. एक या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. 1 ऑन द बोर्ड. एक धाव जी फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहेत. पहिल्या षटकामध्ये बॉलर नेम अभिजित आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे अभिजितच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंड वरती मेहुल. ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळेल. मेहुलच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोकचं एक्झिक्युशन पाहायला मिळालं ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. जोपर्यंत फिल्डिंग करण्यात येईल तोपर्यंत कंप्लीट झालं. धावा 2 आणि 2 धावांच्या साथीने फलकावरती धावा पाहायला मिळतील. जाऊन पोहोचल्या 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड. 3 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकाचं विवरण पाहिलं तर या षटकामध्ये आपण पाहू शकतो संपूर्णपणाने क्रिकेट कसं खेळावं याचं प्रत्यक्षित आपल्याला पाहायला मिळेल. कारण दिनू आणि मेहुल सारखे 2 नामचीन खेळाडू आहेत. दुसरीकडे अभिजित सारखा एक नामवंत गुणवंत असा गोलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. त्यामुळे बॅटिंग बॉलिंग जबरदस्त राहील. खोलटप्प्याचा बॉल विशेप मध्ये उडवला गेला. लॉंग द कार्पेट चेंडू चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धाबा सहज रीतीने होत असताना कंप्लीट. 2 धाब्यांच्या साथीने फलक जाईल पुढे आणि फलकावरती 5 धाबा पाहायला मिळतील. 64 धाब्यांचं टार्गेट आहे. म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 12 ते 13 धाबा बनवणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे एक मोठा फटका सिंगल डबल तुमच्याकडे असणं प्रत्येक बॉल वरती हे फार गरजेचं आणि तेच मैदानावरती करत असताना भूमिक 11 संघ पाहायला मिळतोय. यावेळेस फटका लाजवाब लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर नसणार आहे आणि बॉल निघून चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मेहुलच्या बॅट मधून आलेला जबरदस्त प्रहार. बॉल सीमा पार चौकार. आदरणीय सोमनाथजी केदार साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. त्यांचं करूया सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. सोमनाथजी केदार साहेबांची उपस्थिती या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळेल. थ्रो अप्रतिम होता आणि ट्रॅप देखील जबरदस्त मेहुलच्या माध्यमातून. फलक जाईल पुढे आणि धावफलकावरती धाबा 10 पाहायला मिळतील. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 10 पाहायला मिळत आहेत. अभिजितच्या विरोधामध्ये मेहुलने जो आक्रमक हल्ला चढवलाय तर कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची बॅटिंग करतोय मेहुल, पहिल्या ओव्हरमध्ये अशाच प्रकारची बॅटिंगची नितांत गरज आहे. दिनू एक असा खेळाडू आहे 1 ते 2 ओव्हर तो बघतो आणि त्यानंतर 3ऱ्या-4थ्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारची तो बॅटिंग करतो तर सिंगल हँडेडली मॅच जिंकवण्याची काबिलियत दिनू यांच्याकडे आहे. हा चेंडू आलाय डॉट आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावा
आपल्याला 10 पाहायला मिळतील म्हणजे विजयाचं समीकरण 54 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 24 बॉल आणि 54 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये मयूर 11 संघाने देखील 10 धावा खुटल्या होत्या आणि आता देखील तेच आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडंसं स्पीडअप करायचं मयूर 11. समीर दादा प्लीज थोडंसं स्पीडअप करा ही विनंती असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र जाऊन पोचलेल्या आहेत 10 या आकड्यावर. आता विजयासाठी 24 चेंडू अर्थात 4 षटकं आणि 54 धावांची आवश्यकता असेल. 4 षटकांमध्ये 54 धावा बनल्या जातील की डिपेंड केल्या जातील हा मोठा प्रश्न मैदानावरती झाला उपस्थित. मात्र मॅच जबरदस्त होईल यात ती मात्र शंका नाही आहे. क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज आणि त्यामध्ये मी म्हणेल भूमी 11 एक असा संघ आहे ज्या संघाने अक्षरशः जबरदस्त कार्य केले संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. भूमी 11 या संघाच्या अवतीभवती आपण टेनिस बॉल क्रिकेटची स्टारकास्ट फिरत असताना पाहायला मिळते ज्यामध्ये सुलतान भाई या टीमचे नेहमीच सरसेनापती असतात आणि जबरदस्त कार्य सुलतान भाई यांच्या माध्यमातून संपूर्ण टीम देखील मॅनेज केली जाते आणि त्यानंतर ॲज अ प्लेयर ॲज अ मॅनेजर जबरदस्त कार्य सुलतान भाई यांचं भूमी 11 गांधारी या संघासाठी आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर नंबर पहिल्याची होत असताना समाप्त धावफलक जाऊन पोहोचलाय जे मात्र 10 या आकड्यावरती. आता ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे. समीर भाऊ बॉलरचं नाव बंटी आपल्याला पाहायला मिळतील ओव्हर नंबर 2 मध्ये. उंच पुरा खेळाडू आहे. पाहूया आता बंटी कशा प्रकारची कामगिरी करतील. बंटी तयार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस अगदी रनआउटचा प्रयत्न जरूर होता मात्र वाईट +1 2 धाबा 8 टीमच्या टोटल मध्ये आणि फलकावरती धावा 12 पाहायला मिळतील. 24 बॉल 54 धावांची गरज असताना 2 धावा 8 एक्स्ट्राच्या धावफलकावरती झाल्या आणि आता समीकरण 24 बॉल विजयासाठी 52 धावांची आवश्यकता असेल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाईल. हे षटक देखील तितकंच महत्वाचं आहे ज्याप्रमाणे पहिले षटक होतं अगदी त्याप्रमाणे हे षटक देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे. डावखुरे हाताचे विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे अटॅकिंग इंटेंट अटॅकिंग अप्रोच असणारे दिनू कांबळे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला फटका लाजवाब लॉंग लेगच्या दिशेला बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिनूचा तडाखा आणि बॉल सीमारेषा पलीकडे. जबरदस्त A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार 6 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो भिंगरी शॉट ज्याला आपण म्हणतो अगदी तोच स्ट्रोक पाहायला मिळाला. आलाय A1 क्वालिटीचा दमदार असरदार खणखणीत दिनू कांबळे ब्रँडेड षटकार आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरसवत असताना फलकावरती धावा 18 ऑन द बोर्ड. हे षटक मी म्हटलंय फार महत्वाचं आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्या. या षटकामध्ये कमीत कमी धावांपर्यंत थांबवणं हे फार गरजेचं राहणार आहे. ऑन साइडला हुक करायचा प्रयत्न अगदी फटका जरूर फसला गेला होता मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडला. बघा एक एक धाव इथे महत्वाची आणि त्यापेक्षा माइंडसेट. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरसवत असताना फलकावरती धावा 19 ऑन द बोर्ड. 19 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळेस चांगला बॉल आहे जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फलक आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर असा पंचांचा कॉल देखील आलेला आहे. डॉट बॉल आलाय. तर मी दादा बघ एक एक धावापेक्षा आहे ना स्थिती फार महत्वाची असते. ज्यावेळेस आम्ही एका मोठ्या प्लेअर सोबत बोलत होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जर रनआउट चा प्रयत्न केला नसता तर ती एक धाव आली नसती आणि एक धाव आली नसती दिनू स्ट्रायकिंग एंड वरती नसता. स्ट्रायकिंग एंड वरती दिनू नसता तो षटकार आला नसता. त्यामुळे एक एक फार महत्वाचं असते धाव आणि चेंडू. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक आणि बॉल सीमारेषा पलीकडे डीप बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करत हा A1 क्वालिटीचा मेहुलच्या बॅट मधून आलाय चौकार.
धावफलक 23 या आकड्यावरती. छोट्या हाईटचा आज जबरदस्त खेळाडू, छोटी हाईट बट बडी फाईट देत असताना काय बॅटिंग करतोय, नाही जबरदस्त काय बॅटिंग करतोय मेहुल. दर्शकांना मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी आपल्याला मेहुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. फलकावरती धावा 23 या आकड्यावरती आणि 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर आहे, डीप मध्ये असतील फिल्डर. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील सहज रीतीने होत असताना कंप्लीट. 2 धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा 25 आपल्याला पाहायला मिळतील. 25 ऑन द बोर्ड. 5 बॉल मध्ये 15 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. या षटकामध्ये महागडी गोलंदाजी करत असताना बंटी आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त वेग, प्रचंड वेग आहे, मात्र तरी देखील मेहुल ज्या प्रकारची बॅटिंग करतोय तर कौतुक करेल. स्लोवर गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कीपर झाले बीट आणि 1 धाव झाली आहे कंप्लीट. वाईट +1 या ऐकून 2 धावा ऍड फलकावरती आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावरती. 27 धावा फलकावरती आहेत. अजून देखील विजयासाठी भरपूर धाव्यांची गरज आहे. हे षटक असं महागडं ठरलंय. 17 धावा 5 चेंडूंमध्ये खर्च करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाज बंटी. त्यावेळेस ते सर्राट बॉल जरूर पाहायला मिळाला, मात्र दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा वाईट बॉल. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा फलकावरती आहेत. हे षटक पाहिलं तर हे षटक देखील खास महागडं ठरतंय. 18 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. पहिल्या षटकामध्ये अभिजितच्या माध्यमातून 10 धावा खर्च झाल्या. एकही विकेट गेली नव्हती आणि त्याचा फायदा कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये जरूर मिळालाय, कारण बॅटिंग करत असताना भूमी 11 संघ आता फ्रंटफूट पोझिशन वरती पाहायला मिळतोय. ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळेल. डीप मध्ये असतील फिल्डर. व्हॉट अ फिल्डिंग. जबरदस्त एफर्ट समीर यांच्या माध्यमातून. 1 धाव झाली कंप्लीट आणि अशा रीतीने हे षटक देखील समाप्त झालं. दुसरं षटक महागडं ठरलं. 19 धावा या षटकामध्ये आल्या आणि अशा रीतीने 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि फलकावरती धावा 29 आपल्याला पाहायला मिळतील. 29 ऑन द बोर्ड. पाण्याची मागणी करण्यात आली असो पाणी घेऊन जायचे मैदानावरती ही विनंती असेल. बघा डगआउट मधूनच प्लेयर पाणी घेऊन जायचे विनंती असेल. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त आणि फलकावरती धावा आपल्याला 29 पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 2 चा अंत आणि फलकावरती धावा आपल्याला 29 पाहायला मिळतील. सेकंड स्पेल मध्ये अभिजित पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. ज्या अभिजितने पहिले षटक हाताळलं, 10 धावा खर्च केल्या, इकॉनॉमिकल कंजूस गोलंदाजी केली असा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल, तो म्हणजेच अभिजित. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल अभिजित यांच्या मार्फत. चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल पाहायला मिळाला. अभिजित सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च करणार अभिजित पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला. पहिला धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र स्थिर आहे, स्थगित या आकड्यावरती पाहायला मिळेल. 34 34 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 29 माफ करा 29 धावा फलकावरती आहेत. स्टिप आउट मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र बॅकिंगला कोण नाही आहे हे बघितलं आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 30 या आकड्यावरती.
30 ऑन द बोर्ड. 30 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि गोलंदाज देखील तयार आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस देखील जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. थोडासा आपण पाहू शकतो इथे ते पोल्स आणि त्या पोलला अनुषंगून मिळेल फक्त आणि फक्त. येस, पोलला जर बॉल लागला तर पळायचंय. जे दावा असतील ते मान्य करावा लागतील याची नोंद करून घ्यायची आहे. धावफलक आपल्याला डबलच्या साथीने पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 32 या आकड्यावरती. 32 ऑन द बोर्ड. मेहुल पाहायला मिळत आहेत, जे मेहुल जबरदस्त बॅटिंग करतायत, ज्यांच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. ऑन साइडला फटका लाजवाब जरूर आहे, मात्र डीप मध्ये फिल्डर सिंगल ऍड होईल. विकेट क्षेत्र फार मोठं आहे. मेहुलच्या माध्यमातून स्ट्रोक तर जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. आता तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. एका धावेने फलक पुढे जाईल आणि फलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र 33 या आकड्यावरती. चेंडूंचा विचार केला, चेंडू झाले 4. अभिजितने काय गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत 10 चेंडू हाताळले गेलेत आणि 10 चेंडूंमध्ये 14 धावा फक्त खर्च केल्यात. सो जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. बंटीच्या माध्यमातून 19 धावा खर्च झाल्या, मात्र हे षटक कमबॅक करणार राहिलंय. फिल्डिंग करत असताना मयूर 11 या संघाच्या मार्फत. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र कॅचची संधी आणि कॅच कंप्लीट. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. दिनू कांबळे यांची खेळी होत असताना समाप्त. गडी गमावला पहिला बॅटिंग करत असताना भौमिक 11 गांधारी या संघाने. फलंदाज दिनू कांबळे बॅक टू दी पवेलियन. मैदानावरती आलाय डीजे मास्टर. डीजे थोडस व्हॉल्यूम द्या, माझा आवाज कमी आहे. बारावीचे पेपर देखील चालू आहेत आणि त्यामुळे आपण थोडासा व्हॉल्यूम कमी केलाय, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सर्वांचीच. बाजूला शाळा आहे, शाळेमध्ये पेपर आहे आणि पेपर 12वीचा आहे. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 33 आणि शेवटचा बॉल. अयुब शेख ॲज अ आयकॉन आपल्याला सातत्याने हा खेळाडू पाहायला मिळतो. सध्या जर पाहिलं गेलं तर सध्याच्या हंगाममध्ये ॲज अ आयकॉन सर्वात जास्त मागणी कोणाची असेल तर तो आयुब शेख, आणि तोच आयुब शेख आपल्याला पाहायला मिळतो मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन. या खेळाडूची वर्णी आपल्याला पाहायला मिळते. असा आयुब पाहूया मैदानावरती कशा प्रकारची कामगिरी करेल. मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी ही त्याचं कामगिरी आहे. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल जरूर होता. लॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एकदा कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावा लागेल. एका धावेच्या साथीने फलक आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 34 या आकड्यावरती. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा फलकावरती आणि अशा रीतीने षटक क्रमांक 3 देखील मैदानावरती समाप्त झाले. या षटकामध्ये आल्या फक्त 5. 2 षटकांमध्ये अभिजितने 1 गडी बाद केला आणि 15 धावा खर्च केल्या. सो चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. 7.50 सरासरीने 2 षटकांमध्ये 15 धावा खर्च केल्यात अभिजितने.
मध्ये किती पाहिजेत सांग ना. 12 चेंडू विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला फटका लाजवाब. डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली आहे ड्रॉप. ही कॅच नाही, ही मॅच झाली आहे ड्रॉप. कारण आयुबची झेल सोडली आहे. आयुब एक असा खेळाडू आहे की आता तो तुम्हाला सोडणार नाही. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. ओव्हर नंबर 4 मध्ये आयुब ॲज अ आयकॉन आपल्याला सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. स्पर्धा किती मोठी असली तरी ॲज अ आयकॉन आयुब हा खेळत असतो. ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळेल. बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द फॅन्स. लॉंग लेगला क्लिअर करत हा चौकार. पहिल्या बॉलवरती डबल आली, दुसऱ्या बॉलवरती आला चौकार. आता आपल्याला पाहायला मिळेल फलकावरती धावा पाहायला मिळतील 40 या आकड्यावरती. 40 ऑन द बोर्ड. अभिजितने या संपूर्ण मॅच मध्ये फार चांगली गोलंदाजी केली आहे, मात्र अभिजितला साथ काही मिळत नाहीये. धाफलक 40 या आकड्यावर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आयुबच्या बॅट मधून आलेला हा चौकार. आयुबला सर्वप्रथम जीवनदान मिळालं आणि जीवनदान मिळाल्यानंतर आयुबच्या माध्यमातून का बॅटिंग पाहायला मिळाली. 2 बॉलचा खेळ झालाय. धावफलक जाऊन पोचले 40 या आकड्यावरती. यावेळेस चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल नाही आहे. वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती ॲड. जबरदस्त बॉल होता, त्यामध्ये वेग भरपूर होता, प्रचंड गती होती. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. वेल लेफ्ट बाय द बॅटर आणि आपण दर्शी धाव 41. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन द बॉल. बंटी आलेत कॅच साठी. कॅच झाली आहे मैदानावरती कंप्लीट आणि धक्का क्रमांक मैदानावरती बसत असताना हा दुसरा. आयुब यांची खेळी होत असताना समाप्त. आयुब बॅक टू दी पवेलियन. CHINTI. तीनच बॉल झाले ना. धावफलक पाहायला मिळेल, जे मात्र 41 या आकड्यावरती गडी गमावला आहे. दुसरा आणि चिंटी नवीन बॅटर मैदानावरती आलेले आहेत. चिंटी यांच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. नो बॉल 23 धाब्यांची आवश्यकता असेल आणि यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर आहे. डाऊन द बॉल. लॉंग ऑफचे फिल्डर कॅच झाली आहे कंप्लीट. अजून एक धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना भूमिका 11 गांधारी या संघाला. चिंटी यांची खेळी होत असताना समाप्त. चिंटी बॅक टू दी पवेलियन.
ऑन साइडला फटका लाजवाब. पहिल्या बॉल वरती हा घणाघाती प्रहार बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पार. मिळतील धावा 6. हा असेल संघर्षाचा शंखनाद फुंकणारा संघर्षमय असा खणखणीत षटकार. 46 46 धावा फलकावरती आहेत विजयासाठी. मला वाटतं अजून 7 बॉल 18 धाब्यांची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 18. 4-2 ऑन साइडला वळवला गेलाय. मिळेल फक्त सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे त्यामुळे आपण थोडंसं अपडेशन करू. आता 6 बॉल विजयासाठी 16 धाब्यांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये 14 आल्या आणि अशा रीतीने 6 बॉल विजयासाठी 16 धाब्यांची आवश्यकता असेल. 16 धाब्यांची आवश्यकता. थोडंसं करेक्शन आम्ही केलं. या ओव्हरमध्ये 14 आल्या. 2 ओव्हरमध्ये 30 पाहिजे होते. या ओव्हरमध्ये 14 आले. आता 16 धाब्यांची आवश्यकता आहे. पहिले डबल आली मग चौकार मग वाईड त्यानंतर विकेट त्यानंतर षटकार आणि त्यानंतर सिंगल आली. एक षटकार एक चौकार 10 झाले. एक डबल 12 एक सिंगल 13 आणि एक वाईड 14. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र जाऊन पोचलंय 48 या आकड्यावरती. आता शेवटचं षटक आहे. समीर दादा बॉलरचं नाव सांगायचंय. आशुतोष आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया आशुतोष कशा प्रकारची कामगिरी करतील. सहा चेंडू 16 धाव्यांची आवश्यकता आणि हे म्हणजे असंही हे असं समीकरण आहे. भौमिक 11 गंधारी हा संघ सातत्याने या समीकरणावरती जिंकून येतो असं हा समीकरण आहे. फक्त 2 धावा कंप्लीट झाल्यात. क्या बात आहे. आणि 50 धावा देखील कंप्लीट आहेत. आता समीकरण 5 बॉल विजयासाठी 14 धाव्यांची आवश्यकता राहील. 5 बॉल आणि 14 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. मयूर 11 संघाने ज्या प्रकारचा फाईट दिलाय कौतुक करावं लागेल. लास्टला पण 6 मध्ये 6 आलते तेव्हा काढलेले त्यांनी. बदलापूरचे आणलेले इकडचे लोकल बॉलिंग केलेली ना 6-7 ला काढले. यावेळेस ते सर्राट बॉल पाहायला मिळतोय. जबरदस्त वेग प्रचंड गती या बॉल वरती होती. हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय जे मात्र डॉट आणि समीकरण येऊन ठेपलंय. 14 धाब्यांची आवश्यकता. 4 बॉल आणि 14 धावा म्हणजे 2 बॉल तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकावे लागतील. 4 बॉल आणि 14 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला वळवला गेलाय. डीप मध्ये समीर असतील. सिंगल कंप्लीट झाली आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतील. सिंगल कंप्लीट आहेत. आता 3-13 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल.
3-13 असं समीकरण आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत मॅचेस झाल्या 2 आणि 2 मॅच मध्ये जर कुठल्या खेळाडूने जर कन्व्हिन्सिंगली स्ट्रोक खेळलेत त्या खेळाडूचं नाव आहे समीर. समीरच्या बॅटमधून जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 3 चेंडू 13 धावेंचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर नवीन बॅटर रोहन आपल्याला पाहायला मिळतील. 3-13 असं समीकरण आहे. 3 बॉल मध्ये 2 मोठे फटके येणं गरजेचं राहणार आहे. जबरदस्त वेग, प्रचंड वेग होता मात्र पंच आमच्याकडे वळतायत. वाईट बॉल. आता 3 चेंडू आणि 12 धाब्यांची आवश्यकता आहे. रिव्ह्यू नसणारे याची नोंद करून घ्या. रिव्ह्यू नाही आहे याची नोंद करून घ्यायची आहे. 3 बॉल 12 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. प्रचंड वेग, भरपूर गती या बॉलला प्रदान झाली. धावसंख्या फलकावरती आपल्याला पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. फलकावरती 51 धावा, 3 बॉल 12 हे समीकरण पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा षटकार. 6 धावा. या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा ट्विस्ट आलेला आहे. आता 6 धाव्यांची आवश्यकता असेल. 2 बॉल 6 धावा असं समीकरण पाहायला मिळेल. दोन बॉल आणि 6 धाब्यांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आता मॅच रंगली आहे. आता कुठला संघ जिंकेल हे पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. कारण 2 बॉल आणि 6 धाब्यांचं समीकरण, ती एक धाव फार महत्वाची राहणार आहे. त्यानंतर वाईड आला, त्या 2 एक्स्ट्राच्या धावा या मॅच मध्ये संपूर्ण प्रकारे भूमिक 11 संघाला जिवंत करून ठेवले. आणि आता समीकरण येऊन ठेपले 2 बॉल विजयासाठी 6 धाब्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉल आणि 6 धावा. आशुतोष खांद्यावरती जबाबदारी आहे या मॅचची आणि प्रेशर देखील त्याच्यावरती आहे. कृत चेंडू डेड बॉल पंचांनी घोषित केलाय आणि आता 2 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया 2 बॉल आणि 6 धावा कशा प्रकारे मॅच आपल्याला पाहायला मिळेल पुढे जात असताना. ऑन साइडला फटका, लाजवाब. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय भूमिक 11 गांधारी या संघाने. हार्दिक अभिनंदन टीम भूमिक 11 गांधारी. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत, ते म्हणजेच टीम मयूर 11. फार चांगला खेळ मयूर 11 संघाच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला. जाऊया मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला. जबरदस्त कार्य करणारा प्रथमेश असेल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 3 षटकार प्रथमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आणि म्हणून प्रथमेश असेल मॅन ऑफ द मॅच. अजय फाउंडेशन ए टीमचे कॅप्टन सलाल